प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती ना, तर श्वास, नजर आणि स्पर्श याला सुद्धा किंमत राहिली नसती. सर्वांचं जीवन एकसारखंच असतं. फरक फक्त एवढाच असतो की कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आता इथं माझा सकाळचा स्वयंपाक चालू होता आणि सकाळ संध्याकाळ आपल्या स्त्रियांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की भाजीला काय करायचं. मलाही तोच प्रश्न पडला होता, भाजीला काय करायचं. तर 2 दिवसापूर्वी मी कांद्याची पात आणली होती बाजारातून. ती बनवायचं मी विसरून गेले बरं का. तर फ्रीजमध्ये होती, पण ती थोडीशी पिवळसर पडल्यासारखी झाली होती ना, तर तो पिवळा पडलेला भाग मी सगळा कापून काढला आणि ते छोटे छोटे कांदे असतात ना कवळे, मग ते मी व्यवस्थित साफ करून कापून घेतले आणि कुकरमध्ये परतायला घातले थोडंसं तेल घालून. आणि ते छोटे कवळे कांदे असतात ना, त्याची भाजी खूप छान होती बरं का, खूप टेस्टी होती. तर मग म्हणलं चला डाळ कांदाच बनवते मी आता. तर कांदा परतून झाला, त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकले मी, धनिया पावडर, लाल मिर्च पावडर, हळद आणि लसूण थोडासा ठेचून घातलं. त्याच्यामध्ये थोडंसं परतून घेतलं आणि हरभऱ्याची डाळ थोडी भिजू घातली होती 1 तासभर. तर ती हरभऱ्याची डाळ मी याच्यामध्ये घालते आता. अगदी थोडंसं पाणी घालायचं अंगापुरतं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर डाळ कांदा एवढा भारी होतो ना. आणि हवं तर आपण याच्यामध्ये एखादा टोमॅटो पण घालू शकतो, पण काही गरज नाही वाटली मला, त्यामुळे मी टोमॅटो नव्हतं घातलं. आणि डाळ कांदा भाकरी बरोबर खाण्यासाठी करायचा असेल ना, तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू शकतो, पण चपाती बरोबर खाण्यासाठी करायचं होतं ना, त्यामुळे मी काही जास्त पाणी नव्हतं घातलं. आणि डाळ कांदा बनवून झाल्यानंतर मी लागली चपात्या करायला, कारण फौजी साहेबांना अर्जंट ड्युटीवर जायचं होतं. आणि आता उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे जेवण काही जात नाही, पण माणूस पाणीच जास्त पितं. आणि त्यातल्या त्यात काय होतं, कधी कधी चटपटीत खावंसं वाटतं तर कधी गोड खावंसं वाटतं, असं होतंय. त्यामुळे म्हणलं चला आता पटकन मी रवा पण बनवते स्वीटमध्ये, कारण फौजी साहेबांनी नाश्ता पण नव्हता केलेला. डायरेक्ट म्हणले मला नेरी दे तू आता जेवायला. नेरी म्हणजे गावाकडं काय करतात, नाश्ता वगैरे करत नाही, 10 10:30 वाजता डायरेक्ट जेवण करतात आणि डायरेक्ट मग दुपारी थोडंफार जेवलं ते जेवतात, नाही तर थेट संध्याकाळी जेवतात, असं करतात. त्यामुळे गावाकडं सकाळच्या जेवणाला निहारी असं म्हणतात. आता रवा मी गावरान तुपामध्ये खरपूस असा भाजून घेतला मंद आचेवरती. त्याच्यामध्ये आता गरम पाणी घातलं. गरम पाणी घातलं की रवा चिकट होत नाही, छान होतो. आणि रव्याची चव अजून जर आपल्याला वाढवायची असेल ना, तर इथं थोडंसं गरम दूध घालायचं रव्यामध्ये आणि अगदी पिंचवर साखर घालायची, म्हणजे चव छान लागती. पण दूधच नव्हतं राहिलं, त्यामुळे मी दूध नाही घातलं. आणि हे पाहता फौजी साहेबांनी थोडंसं जेवण केलंच होतं, म्हणलं त्यांना स्वीट थोडंसं खायला देते. रवा झालाच होता, साखर बिकर घातली होती त्याच्यामध्ये. आणि फ्लेवरसाठी मी विलायची नाही घातली, त्याच्यामध्ये पायनॅपल इन्सेन्स घातलं थोडंसं. आणि कलर नाही घातला, कलरसाठी थोडीशी पिंचभर हळद घातली, तर खूप छान कलर आला होता रव्याला बरं का. गावरान तुपामध्ये रवा केला होता ना, खूप छान लागत होता तो. आणि तसा नॉर्मल जर रवा केला ना, कोणी जास्त खात नाही, पण पायनॅपल इन्सेन्स टाकून जर पायनॅपल फ्लेवरचा रवा केला ना, रवा अजिबात शिल्लक राहत नाही आणि खूप आवडीने खातात. रवा झाल्यानंतर फौजी साहेबांना मी रवा दिला, त्यांनी जेवण करून ते गेले ड्युटीवर. मुलांनी पण जेवण केलं, स्वयंपाक झाला माझा, किचन क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर आता मला मंदिर आवरायला काढायचं होतं. मंदिर आवरायला काढलं ना, देव उजाळायचे, मंदिर सगळं झटकून झुटकून व्यवस्थित करायचं. बराच वेळ लागतो ना, त्यामुळे मग किचनवरचं सगळं आवरलं ना, स्वयंपाक पाणी सगळं झालं ना, निवांत मंदिर आवरता येतं. नाहीतर मग ते किचनमधलं काम राहिलंय, घरातलं काम राहिलंय, ते थोडंसं कुजबुजच राहती आणि मग ते मंदिर आवरायला पण मन लागत नाही. त्यामुळे बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मंदिर आवरायला काढलं. तर सगळे देव एका ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर समया, मंगल कलर सगळं घासायला काढून घेतलंय. आता देव उजळूपर्यंत मंदिरामधले कपडे मी धुवून सुकायला घालते आणि त्यानंतर मग मंदिर झटकून मी सगळे कपडे व्यवस्थित टाकन त्याच्यामध्ये. आणि समोरच्या माळी मी धुतल्या होत्या ना, त्या पण लावल्या नव्हत्या, बरेच दिवस झाले, म्हणलं ते पण लावून घेते आता. आणि राजूला पण सुट्टी होती, तो पण घरीच होता ना, टेरेसवरती त्याचं झाडांचं काहीतरी काम चालू होतं. तो पण आला, म्हणला मी पण तुला थोडंसं मदत करू लागतो. तर त्याने त्या माळी काढून दिल्या, त्याचा गुंतुरा झाला होता थोडासा ना, त्याने त्या व्यवस्थित काढून दिल्या मला माळी लावायला. आणि त्याचंच बऱ्याच दिवसापासून चाललं होतं बरं का, त्या माळी धुवून ठेवल्या, त्या अजून लावल्या नाही, अजून लावल्या नाही. तर म्हणलं चला लावते आता, कारण तो घरी असताना त्याला पण असं देवपूजा करायला, मंदिर सजवायला खूप आवडतं. आता ही पूजेची ताटं, तांबे, समया हे सगळं पितंबरीने स्वच्छ करावं लागतं बरं का, तसं काही ते निघत नाही. देवाचे भांडे, समया, देवांचे विग्रह सगळे मला एकदम चकाचक लागत आहेत बरं का. त्यांच्यावर थोडे जरी डाग असले ना, मला मंदिर एकदम असं पारुसं पारुसं वाटतं. त्यामुळे 15-20 दिवसातून, महिन्याभरातून मी देव एकदाच निवांत चकाचक एकदम उजळून काढते. रोज फक्त मी देवांना आंघोळ घालते गंगाजलाने, पाण्याने, आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून काढते, म्हणजे त्याच्यावर पाण्याचे वगैरे डाग पडत नाही. महिनाभर तरी व्यवस्थित राहतात बरं का देवांचे विग्रह सगळे. आता बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात की तुम्ही देव कशाने उजळता,
तर बऱ्याचशा ताईंनी मावशीने मला सांगितलेलं की दह्याने, खाण्याचा सोडा, लिंबू याने तुम्ही देव उजळत जा. ते पण मी ट्राय करून पाहिलेलं, पण ते देव म्हणावे असे चकाचक निघत नाही बरं का. थोडेसे तेलकट मेंचट राहतात किंवा ते व्यवस्थित डाग निघत नाही, एकदम चकाचक निघत नाही. त्यामुळं तेही मला आवडलं नाही. त्यामुळं 15-20 दिवसातून किंवा महिन्याभरातून एकदाच मी देव पितांबरीने उजळते. पितांबरीने उजळल्यानंतर मी गंगाजलाने अंघोळ घालते देवांना आणि स्वच्छ कपड्याने पुसून मग सुकून पुन्हा त्यांची मंदिरामध्ये मांडणी करत असते. आणि आता ही विठ्ठल रुक्मिणीची मार्बलची मूर्ती आहे ना, हॉलमध्ये होती बरं का, पण ती मला मंदिरामध्ये लईच भारी वाटती, त्यामुळं मी ती आता मंदिरामध्ये ठेवली. आता आपल्या घरामध्ये आपण मंदिर जर बनवून घेतलं किंवा विकत जरी घेतलं ना, तर त्या मंदिरामध्ये देवांची मांडणी करण्यासाठी पायऱ्या बनवतो ना आपण, तर त्या पायऱ्यांची संख्या 3 किंवा 5 अशी असावी. तर बऱ्याचशा ताईंचे प्रश्न असतात की ताई तुमच्या मंदिराची साईज किती आहे किंवा त्या पायऱ्या किती आहेत, कशा आहेत. तर 3 पायऱ्या अशा बनवून घेतलेल्या आहेत आम्ही. आणि मंदिर काही विकत नाही घेतलेलं, फर्निचरचं काम करून घेतलं ना आम्ही घराच्या वेळेस, तर त्या फर्निचरच्या कामामध्येच त्या फर्निचरवाल्यांनी हे मंदिर आम्हाला बनवून दिलं होतं. तर आमच्या मंदिराची उंची 7 फूट आहे आणि रुंदी 3 फूट आहे. मंदिरामध्ये देवांची मांडणी किती उंचीवर करावी, तर आपण आसन घेऊन जर बसलो ना मंदिरासमोर पूजा करायला, तर देवांची उंची आपल्या छाती इतकी आली पाहिजे, म्हणजे छातीच्या समांतर देवांची मांडणी आली पाहिजे मंदिरामध्ये. असं म्हणतात मंदिर जास्त उंच पण नसावं आणि जास्त जमिनीला पण देवांची मांडणी आपण करू नये. आमच्या फर्निचरवाल्यांनी मंदिर एवढं भारी बनवलंय ना, देवाची पूजा करायला जर बसले ना मी, देवांचं म्हणजे उंची आहे ना बरोबर छाती इतकी येते बरं का मांडणी देवांची. आता हे चांदीचे टाक आहेत ना, हे नवीन बनवलेत बरं का. 2-3 महिन्यापूर्वी आम्ही जेजुरीला गेलो होतो त्यावेळेस, तर जुने टाक थोडेसे खराब झाले होते ना, त्यामुळे आम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित केले करामध्ये जेजुरीमध्ये आणि हे चांदीचे टाक नवीन बनवले. तर आता म्हणलं अजिबात कोणतंही केमिकल त्या देवांच्या टाकांच्या वरती लावायचं नाही, ते खराब होतात. पितांबरी तर चुकून सुद्धा लावायची नाही या टाकांना, त्याला ठिसरे पडतात, खराब होतात. पण बाकीचं केमिकल बाजारामध्ये आजकाल भरपूर मिळतं, तर ते सुद्धा लावायचं नाही. काय करायचं, जे आपली कोलगेट पावडर असते ना, कोरडी पहा, जुन्या 90च्या जमान्यामध्ये गावाकडे वापरायचे ते दात घासण्यासाठी, तर ती कोलगेट पावडरनी हे देव स्वच्छ करायचे. चांदीचे टाक एकदम चकाचक निघत आहेत बरं का. अजिबात कोणतंही केमिकल जास्त नसतं त्याच्यामध्ये. आपण दातांना वापरतो म्हणल्यानंतर पहा त्याच्यामध्ये केमिकल नसतं. त्या कोलगेट पावडरने देव एकदम चकाचक निघतात. आता सगळ्यात वरच्या पायरीवर मी माता लक्ष्मीची जी फ्रेम आहे ना ती ठेवत होते, पण ती मी आता ड्रॉवरमध्ये लाल कपड्यात गुंडाळून ठेवून दिली. आता ते मार्बलची जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहेत ना, ती हॉलमध्ये ठेवली होती मी, पण मला ती आवडली, तर छान वाटते ना मंदिरामध्ये, त्यामुळे मी ते आता ठेवलंय तिथं वरच्या पायरीवरती. आता 2 नंबरच्या पायरीवरती मी जे चांदीचे टाक आहेत ना, कुलदेव, कुलदेवी, ग्रामदैवत त्यांची मांडणी केली आणि मध्यभागी स्वामींना स्थान दिलंय. तर कोणी कोणी मध्यभागी गणपती बाप्पांना पण स्थान देतात बरं का. पण ती मांडणी थोडीशी चुकीची होती, त्यामुळे मी अशा पद्धतीने मांडणी करत असते. कारण गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला माता लक्ष्मीला स्थान देतात कधी, पण डाव्या हाताला कधीच देत नाही, कारण माता लक्ष्मी गणपती बाप्पांची आई समान आहे त्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे देवांच्या उजव्या हाताला पुरुष देवतांची मांडणी करतात आणि डाव्या हाताला स्त्री देवतांची मांडणी करतात. पण आता काय होतं, गणपती बाप्पांची मांडणी मी जर उजव्या हाताला केली ना, तर माता लक्ष्मी गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला येते ना, त्यामुळं गणपती बाप्पांची मांडणी मी इकडं डाव्या हातालाच केली. म्हणजे आपल्या डाव्या हाताला नाही, देवांच्या डाव्या हाताला, आपल्या उजव्या हाताला. आणि आता हे कासव आहे ना, कासव मी तांदळात का ठेवलंय, कारण त्या कासवाच्या खालीहून आकडे आहेत बरं का. आकडे जर असेल ना तर ते लक्ष्मीकारक म्हणतात ना, त्यामुळं ते आपण तांदळामध्ये ठेवायचं असतं. आणि त्या कासवाखालीहून जर आकडे नसतील ना तर ते आपण पाण्यामध्ये ठेवू शकतो. तर क्रिस्टलचं पण आहे बरं का माझ्याकडं कासव, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवत असते. आणि महादेवाची पिंड तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये घरात ठेवली नसेल ना तर नक्की ठेवा, पण महादेवांची पिंड आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी चालत नाही, त्यामुळे छोटी घ्यायची. आणि आपल्या मंदिरामध्ये महादेवांची पिंडीची मांडणी कशी करायची, ईशान्य दिशेला करायची, कारण ईशान्य दिशेचं स्वामित्व महादेवांकडे असतं. जसं चाफ्याचं फूल महादेवांना चालत नाही ना, त्याचप्रमाणे तुळशीचं पान सुद्धा महादेवांना चालत नाही बरं का. त्यामुळे महादेवांची पिंड आपण चुकून पण तुळशीमध्ये ठेवायची नाही. आणि महादेवांच्या पिंडी शेजारी अन्नपूर्णेला ठेवलंय मी. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती, अभिषेक घालायला बरं पडतं त्यामुळे छोटीशी घेतलेली मी. आणि कवड्या मी पहिला असं ते ओपन बाजू आहे ना कवड्यांची, ती खाली ठेवायची बरं का तांदळामध्ये. पण मला बऱ्याचशा ताईंच्या बऱ्याच वेळा कमेंट आल्या की ताई, कवडीचा जो ओपन भाग आहे ना तो तांदळामध्ये वरती पाहिजे. तर त्याच्यावरती मी थोडासा अभ्यास केला, थोडीशी विचारपूस केली. त्यानंतर माहिती पडलं की खरंच तो कवड्यांचा ओपन भाग आहे ना तो वरच्या बाजूला पाहिजे. लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी आपण त्या कवड्यांचा ओपन भाग वरती ठेवायचा असतो असं म्हणतात.
ते आर्थिक भरभराटीचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं असं म्हणतात बरं का. त्यामुळं मी आता तो ताईंनी सांगितल्याप्रमाणे कवडीचा वरचा भाग तो पण वरती ठेवला आहे. आणि आपल्या मंदिरामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घंटा. आपण आरती वगैरे करताना घंटानाद करतो ना, तर तो घंटा आपल्याला देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवायची. आणि आपण जे पाण्याचा कुंभ भरून ठेवतो ना मंदिरामध्ये, तो सुद्धा ठेवलेलं चांगलं असतं म्हणतात. आपण जे देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो ना त्यासाठी. तर ते भरून मी लोटा ठेवत असते. आणि मंदिरामध्ये दिवटी बुधली ठेवताना पण ते जवळ-जवळच ठेवतात, लांब ठेवत नाही बरं का. कारण असं म्हणतात, खंडोबा महाराजांनी मणिमल्लासूर राक्षसाचा वध केल्यानंतर जगात परतलेला अंधार दूर करण्यासाठी भक्तांनी हातात दिवटी बुधली घेऊन देवाची आरती केली होती. त्यामुळे आपण जर तळी भरायला लागलो ना खंडोबा महाराजांची, तर हातामध्ये दिवटी बुधली घेऊनच आरती करतात म्हणजे तळी भरतात. आणि हे श्रीयंत्र भरीव आहे बरं का. अजिबात ते असं फोल्ड करायचं नाही, काहीच नाही. एकदम भरीव आहे, एकदम जड आहे ते. तर त्याच्यावरती मी कुंकुमार्चन करत असते. आणि गजलक्ष्मी, तर गजलक्ष्मी पण माता लक्ष्मीच्या आसपास ठेवलं तरी पण चालतात किंवा मंदिरामध्ये असे ठेवलं तरी पण चालतात. समोरासमोर तोंड हत्तींचं ठेवत नाही बरं का कधी. ते असं थोडंसं तिरकं पाहिजे. तर एवढे देवांचे टाक आणि विग्रह आहेत बरं का माझ्याकडं. मी देवांची मांडणी अशी करत असते. जास्त गजबज पण चांगली वाटत नाही मंदिरामध्ये. आणि ते सगळ्या देवांची व्यवस्थित देवपूजा झाली नाही का ते आपल्याला दोष लागला जातो. त्यामुळं एवढेच पाहिजे आपल्याकडं. आणि 5 जरी आपले पंचायत असले ना देव तरी पण पुरेसं असतं बरं का. 5 पंचायत म्हणजे गणपती बाप्पा, बाळकृष्ण, कुलदेव, कुलदेवी, ग्रामदैवत आणि अन्नपूर्णा. तर एवढे 5-6 देव जरी आपण आपल्या मंदिरामध्ये ठेवले आणि पूजा केली ना तरी पण ती पूजा अर्चा आपली सगळं मनी भाव तिथं देव म्हणतात ना, आपले भाव देवापर्यंत पोहोचले जातात. पण आपल्या लेडीजचं कसं असतं, आपल्याला हौस असते, आपल्याला हे देवांचे विग्रह आणायचे ते आणायचे, तर आपण असं गोळा करत राहतो. पण जास्त पण गजबज चांगली नसते. तरी पण आम्ही कुठं देवाला गेलो ना कुठूनच एक फोटो सुद्धा आणत नाही बरं का आम्ही. आणि मंगल कलश मांडलाय मी, पण मंगल कलशाला मला काही नागवेलीचे पानं भेटलेच नाही, बाजारात भेटले नाही. आणि आपल्या नागवेलीला तर एक पान सुद्धा चांगलं राहिलं नाही बरं का, थंडीमुळं उन्हाळ्यामुळं आता. त्यामुळं आपल्या जे गार्डनमध्ये जास्वंदीचे पानं, सीताफळाचे पानं होते ना तेच लावले तुम्ही मंगल कलशाला, नसल्यावर चालून जातं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण मंदिरामध्ये 2 दिवे लावले ना, एक तेलाचा आणि एक तुपाचा. तर तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला आणि तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला असं लावायचं. तर आता फौजी साहेब, मी आणि आकाश आम्ही तिघं चाललो संध्याकाळी फिरायला. छान वातावरण झालं आहे ना. हाईट बघा काय तुम्ही. फौजी साहेब हाईट पाहतेत, आकाश किती मोठा झालाय. तू खाली वर तरी पण उंच आहे. तुमच्या तिकडं वरंगळात आलाय तो खाली, तरी पण तो उंचच आहे बघा. नाही ना, उंचच आहे मग. बापापेक्षा उंच झालाय पोरग है ना. येऊ थोडस फिरून है ना. वातावरण तर छान झालं एकदम मस्त आहे. संध्याकाळी फिरून आल्यानंतर निवांत थोड्या वेळ बसलो होतो आणि मला संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची होती, स्वयंपाक करायचा होता. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.